भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा विठोबा समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि देव आणि भक्त या दोघांचाही स्वभाव वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची माता पंढरीच्या देवराया
संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख भक्त समागमी सर्व भावे हरी भक्त समागमी सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी 6व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा हे अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून हरिभक्तीपरायण खेळे महाराजांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून देव आणि भक्त दोघांच्याही स्वभावाचं वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज सांगतात भगवंताचा काही विशेष असणारा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे? त्यानं स्वतःच खेळण्याकरिता विश्व निर्माण केलेलं आहे आणि विश्वाच्या रूपाने स्वतःच प्रगट होऊन त्यांनी स्वतःबरोबर खेळतोय. याच्याकरिता शास्त्रामध्ये एक दृष्टांत वर्णन करून सांगितलं. त्याचं नाव आहे ऊर्णनाभी. ऊर्णनाभी शब्दाचा अर्थ होतो कोळी किडा. कोळी नावाचा किडा असतो आणि जो स्वतःच्या लाळीपासून त्यांनी जाळ तयार करतो. जाळ तयार करून त्याच्यावर खेळायचं तोपर्यंत खेळतो. काही भक्ष्य सापडलं तर खातो आणि भक्ष्यच नाही सापडलं तर जाळच खाऊन टाकतो. असा त्याचा स्वभाव असतो. तसा ईश्वर सुद्धा असाच आहे जो स्वतःच खेळण्याकरिता सर्व विश्व निर्माण करतो. स्वतःपासूनच सर्व निर्माण करून जे नाही ते दाखवायला सुरुवात करतो. नाही त्याचे कैसे झाले रे खेळया नाही त्याची दिसू लागले रे आरोप होते ते रूपाशी आले जीवशिव नाम पावले रे असे अनेक प्रमाण आपण पाहतो. मग तो परमात्मा खेळण्याकरिताच हे सगळं निर्माण करतो. म्हणून तो एकटाच आहे त्याला अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली. एकोहम बहुश्याम प्रजा येव मी एक आहे मी अनंत व्हावं अनेक रूपानं प्रगट व्हावं हा संकल्प ईश्वराच्या पोटात निर्माण झाला आणि ईश्वर स्वतःबरोबर खेळू लागला. काय खेळतोय ईश्वर? त्यानं स्वतःला त्यांनी महाराज देव म्हणून सर्वांच्या समोर प्रगट केलंय आणि तो स्वतःच भक्त झाला महाराज. म्हणून देव भक्त हे एकाच अंगातून दोन निर्माण झालेले आहे. म्हणून त्यांनी एक अवताराला आला आणि दुसरा संसाराला आला. तुकोबराय वर्णन करून सांगतात हे देवासी अवतार भक्ताशी संसार देवासी अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणे भक्ताशी सोहळे देवाचे अंगे देव त्यांच्या संगे सुख भोगे. देव भक्तांच्या संगतीत सुख भोगतो. नव्हे सुख भोगण्याकरिताच देव भक्त पण त्यानं प्रगट केलाय. म्हणून भक्ती सुखा लागे आपण पेची दोन्ही भागे. भक्ती सुख प्राप्त करून घेण्याकरिता आपणच दोन ठिकाणी झाला. देवही झाला आणि भक्तही झाला. मग काय करावं? एकानं त्याचं नाव घ्यायचं आणि एकानं प्रेम द्यायचं. भक्तांचा बाणा एवढाच आहे आम्ही द्यावे तुमचे नाम आणि भगवंतानं काय करावं? तुम्ही द्यावे आम्हा प्रेम. ही देवाणघेवाण आहे महाराज. भक्तांनी नाव घ्यायचं आणि देवानं प्रेम द्यायचं. ही देवाणघेवाण बऱ्याच काळापासून सुरू आहे. त्याच्या खेळातला प्रमुख मुद्दा हाच आहे. म्हणून हा भगवंतांनी महाराज भक्तांना प्रेम देण्याकरिता येतो आणि प्रेम देण्याकरिता काय करतो? सदैव त्यांच्या मागे मागे फिरत राहतो. अवतीभोवती त्यांचे चक्र मारित राहतो आणि त्या भक्तांच्या संगतीत सदैव राहून न सांगता भक्तांची सगळी कामं करतो. भक्त समागम्य सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. सगळे काम न सांगता करून टाकतो. एवढंच करतो का म्हणे? नाही. तो तर महाराज दोन प्रकाराने पाठ म्हटला जातो. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम किंवा सर्व काम करी न सांगता. दोन पाठ आहे. म्हणून कोणता लावून घ्यायचा? तो लाव. अर्थ एकच आहे त्याचा. दोन्हीचा अर्थ एकच होतो. म्हणून एवढंच काम करतो का म्हणे? नाही. मग काय करतो? तो त्यांनी महाराज अशा पद्धतीने हृदयातही भक्ताच्या साठवला जातो. साठविला राहे हृदय संपुष्टी. फक्त हृदयात राहतो एवढंच नाही, बाहेर दाकुटी मूर्ती उभा. भक्ताच्या अंतकरणात जर भाव निर्माण झाला की भगवंताला डोळे भरून पाहायचे, मग त्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरिता सगुण साकार होऊन त्याच्या समोर प्रत्यक्ष उभा राहतो. सगुण साकार होऊन उभा राहतो. मग काय करतो? म्हणजे काय नाही, भक्ताच्या तोंडाकडे पाहत उभा राहतो. कशाकरिता पाहतो तोंडाकडे? म्हणजे मागण्याची वास पाहे मुखाकडे. वास म्हणजे इच्छा. भक्ताच्या मुखातून मला काहीतरी मागण्याची इच्छा प्रगट व्हावी अशी याच्या पोटात इच्छा आहे.
पण भक्ताच्या तोंडाकडे पाहत राहतो, त्याला वाटतं माझ्या भक्तांनी मला काहीतरी मागावं म्हणून मागण्याची वास आहे मुखाकडे. पण भक्त असे आहेत काही मागत नाहीत महाराज. ते काहीच मागत नाहीत. मग काय करतो माहितीये, त्यांच्या मनातलं जाणतो आणि मनातलं जाणून त्यांच्या मनात ज्या भावना प्रगट होतील त्या पूर्ण करतो. चिंतेला रोकडे मनोरथ, त्यांच्या पोटातलं चिंतन काय असेल ते लगेच ताबडतोब प्रगट करून त्यांच्या समोर आणून देतो. हा त्याचा स्वभाव आहे. देवाचा स्वभाव असाच आहे. आणि भक्तांचा स्वभाव असा आहे की भक्त भगवंताला काही मागत नाही आणि काही न मागता उलट भगवंताला देण्याकरिता तयार असतात. काय देतात? स्वतःचा जीवभावच देऊन टाकतात. तुका म्हणे जीवभाव देवा पाहिजे आणि ठेवून येते काही न मागती, काही मागत नाही. हा त्यातला भाव. मागणीचा अभंग दिवस सुद्धा आजचा नाही बरं, उद्याचा आहे. आणि अभंग काही मागणीचा नाही, तो भगवंताचा आणि भक्तांचा स्वभाव वर्णन करून सांगणार आहे. पण मागणीच्या जवळ आलेला आहे दिवस, उद्याचा मागणीचा दिवस आहे असं द्या. म्हणून तर त्याने महाराज भक्त सुद्धा असे आहेत जे त्याला काहीच मागत नाहीत आणि स्वतःच देवाला देतात. आणि काय देतात तर स्वतःचा जीवभाव देवाला देऊन टाकतात. म्हणून साठविला आहे हृदय संपुष्टी आणि बाहेर धाकुटी मूर्ती उभा. हे भक्त स्वतःचा जीवभाव त्याला देऊन टाकतात, म्हणून त्यांच्या हृदयात राहतो आणि म्हणूनच त्यांच्या समोर सगुण साकार होऊन प्रगट होतो. महत्वाची गोष्ट आहे. सोडीला संसार माया फार. हा भगवान भक्तांवर का माया करतो फार? त्याचं कारण त्यांनी संसार सोडला म्हणून. संसार म्हणजे जीवपणा टाकून दिला म्हणून तर त्यांच्या मागे मागे धावतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून असा भगवंताचा स्वभाव आहे आणि काहीच न मागता सर्वस्व देणं हा भक्तांचा स्वभाव आहे. म्हणून त्यांनी मला दोघांचाही स्वभाव वर्णन करणारा हा अभंग जगद्गुरु तुकोबार या ठिकाणी प्रगट करतात. या अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला आहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. प्रस्तुत आपल्या या कानडी गावामध्ये सेवा करण्याचा आमचा हा पहिलाच योग आहे. प्रथमच तागणी सेवा करण्याचा योग जरी असला तरी कीर्तन ऐकणारी मंडळी मात्र माझ्या परिचयाची आहेत, माझ्या समोर बसले. काही निमगावरून आले, कोणी आणखी परिसरातल्या गावांमधून तागणी आलेले, घुमरीवरून, सगळीकडून तागणी महाराज मंडळी उपस्थित आहेत आणि सर्वांना माहिती आहे हा बाबा आता काय सांगणार आहे. महत्वाची गोष्ट आहे. यांना जरी माहित असलं तरी ग्रामस्थांना माहित नाही. मला अजून तुम्ही लोक काय ऐकतात माहित नाही आणि ग्रामस्थांना तागणी महाराज मी काय सांगणार आहे ते माहित नाही. थोडा वेळ बोलता बोलता तागणी तुमच्या सगळ्यांच्या नाड्या मला कळून जातील. म्हणजे मला तपासायची सवय आहे, नाड्या तपासायची. मग त्यानुसार औषध दिलं जातं आपोआप नाडी तपासून. म्हणून जे तुम्हाला रुचेल पचेल झेपेल अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन आपण सर्वजण करूया. म्हणून त्यांनी या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचा स्वभाव वर्णन करून सांगतात. भगवंताचा स्वभाव कळायला पाहिजे. आपण सगळेजण हरिभक्तीपरायण आहोत. हरिभक्तीपरायण म्हणजे काय? ज्यांना भक्ती त्यांनी भगवंताची प्राप्त झाली त्यांना हरिभक्तीपरायण म्हणायचं. पण भगवंताची भक्ती प्राप्त झाली, भक्ती करतात म्हणजे नेमकं काय करतात तर भक्ती शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. नारदजी महाराजांनी नारद भक्ती सूत्र लिहिली आणि त्या अनेक भक्तिसूत्र आहेत. शांडिल्य भक्तिसूत्र आहे, नारद भक्तिसूत्र आहे, हे भक्तिसूत्र आहे. या भक्तिसूत्रांमध्ये भक्ती कशाला म्हणतात एका सूत्रामध्ये सांगितलं. पहिलं सूत्र तागणी महाराज आहे, आता तो भक्ती व्याख्यास्याम. मी भक्तीची व्याख्या सांगतो. काय आहे म्हणे भक्ती? सात वस्मिन परम प्रेम रूपा, प्रेम स्वरूपा भक्ती आहे. प्रेम करणं ही भक्ती आहे महाराज. प्रेम करणं म्हणजे काय? आपल्या अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे ते कोणा व्यक्तीवर न करता, ते कोणा वस्तूवर न करता ते भगवंतावर करणं याचं नाव आहे भक्ती. व्यक्तीवर प्रेम करत असाल तर तुम्ही मोहात पडलेले आहात. वस्तूवर जर प्रेम करत असाल तर तुम्ही आसक्त आहात आणि भगवंतावर जर प्रेम करू लागले की तुम्ही भक्त आहात. म्हणून आपण भगवंतावर प्रेम करतो म्हणून आपण हरिभक्तीपरायण आहोत. हा महत्वाचा विचार. देवावर प्रेम करणारी माणसं त्यांना हरिभक्तीपरायण म्हणा. पण भगवंतावर प्रेम करणं फार मोठी गोष्ट आहे. पण भगवंतावर प्रेम करून त्याची भक्ती करत असताना त्या भक्तीतलं मर्म जाणलं पाहिजे. भक्ती करत असताना दोघांनी एकमेकाला जाणून घेतलं पाहिजे. देव तर सर्वज्ञ आहे, त्याला जाणायचं काय बाकी आहे? मला त्याला सगळंच कळतं. आपण काय जिन्नस आहोत देवाला चांगल्यापैकी माहिती आहे. जरी जगाच्या समोर आपण काही दाखवत असलो तरी जसं दाखवतो तसं आहोत का हे लोकांना कळत नाही, पण देवाला मात्र सगळं कळतं.
त्याच्यापासून काही लपत नाही. आमच्याकडे म्हण आहे, रामाला डोळे. आता रामाला काय डोळे आहेतच ना मला, तरी म्हणलं जातं रामाला डोळे. रामाला डोळे म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की रामाला आतलं सुद्धा कळतं सगळं, म्हणजे म्हणून त्याला आतलं पाहण्याचे डोळे आहेत हे सांगण्याचं तात्पर्य. रामाला डोळे मग तो सर्वज्ञच आहे, त्याला आपलं सगळं जीवन कळतं. पण आपल्याला भगवंताचा स्वभाव कळणं महत्वाचं आहे. जर आपल्याला भगवंताचा स्वभाव कळाला नाही तर आपण त्याने परमार्थात अग्रेसर होऊ शकत नाही. संसार करत असताना पती पत्नीचा संसार असतो. या संसारामध्ये संसार सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल तर पतीला पत्नीचा स्वभाव कळायला पाहिजे आणि पत्नीला पतीचा स्वभाव कळायला पाहिजे. दोघांना एकमेकाचा स्वभाव कळाला, यांना काय आवडतं काय आवडत नाही या गोष्टी जर कळाल्या आणि जाणून जर वागायला सुरुवात केली तर संसार सुखाचा होतो. पण संसार सुखाचा करण्याकरिता जर दोघा पती पत्नीने एकमेकाचा स्वभाव जाणून घेणं गरजेचं आहे. तर परमार्थ करत असताना देव भक्तांनी एकमेकाचा स्वभाव जाणायला नको का, महत्वाची गोष्ट आहे. पण आपण जर भगवंताची भक्ती करतो आहोत, पांडुरंगाचं भजन करतो आहोत, आपण जर स्वतःला वारकरी म्हणून घेतो आहोत, आपण गळ्यात माळ घातलेली आहे, कपाळाला गंध लावतो आहोत, आपण पारायण करतो आहोत, आपण सप्ताह कीर्तन करतो आहोत, या सगळ्या गोष्टी करतो. मग हे सगळं ज्याच्याकरिता करतो त्याचा स्वभाव आपल्याला कळून घेणं गरजेचं आहे. कसा आहे त्याचा स्वभाव, काय करतो तो परमात्मा, नेमका काय काम करतो. म्हणजे काहीच काम नाही त्याला, एकच धंदा, फक्त भक्तांच्या मागे मागे राहायचं. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भक्तांना पायाजवळ ठेवणं, दुर्जनाचा संहार करणं, एवढा एकच त्याला धंदा आहे. हा त्यांनी भक्तांवर फार प्रेम करतो. भक्तांशिवाय याला दुसरं काही आवडत नाही महाराज. म्हणून त्यांनी भक्त अतिशय प्रिय आहेत. भक्त जगाला आवडत नाहीत पण भगवंताला फार आवडतात. देवाचा भक्त तो, देवासीच गोड आणि काशी कोड काय त्याची. बाकीच्यांना काय घेणं देणं झालं महाराज त्याचं, पण देवाचा भक्त देवाला गोड वाटतो. बाकीच्याला त्याचं कौतुक नाही पण देव त्याचं कौतुक करतो. आणि कौतुक करून त्यांनी महाराज त्या भक्ताच्या सारखा मागे मागे फिरत राहतो. फक्त मागे मागे फिरतो असं नाही, त्या भक्ताला काय हवं नको ते सगळं पाहतो. आणि पाहून त्यांनी महाराज त्याला ज्या ज्या गोष्टीची गरज असेल ती गोष्ट त्याच्यासमोर आणून उभी करतो आणि त्याची सगळी कामं त्यांनी महाराज पूर्ण करतो. यानं अनेकांची कामं केली महाराज. हा कोणाला गाडगे मडके घडू लागायला गेला, कोणाचं बाळांपण करायला गेला, कोणाचं काय करायला गेला, हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. पण हा परमात्मा त्यांनी भक्तांवर भरभरून प्रेम करतो. आणि भक्तांवर प्रेम का बरं प्रेम करतो तर भक्त त्याच्यावर प्रेम करतात म्हणून. पहिले दोन मुद्दे काढून टाका. व्यक्तीवर प्रेम करीत नाही, वस्तूवर प्रेम करीत नाही. कोणावर प्रेम करतात, देवावर प्रेम करतात. ते देवावर प्रेम करतात म्हणून देव त्यांच्या मागे मागे फिरतो. आपल्या मागे का फिरत नाही, आपण देवावर प्रेम करीत नाहीत का, करतो ना. पण आपलं उरले सुरलेलं प्रेम असतं. थोडं बायकोवर असतं, थोडं पोरावर असतं, थोडं घरावर असतं, थोडं पैशावर असतं, बँक बॅलन्सवर असतं, धनावर असतं, मानावर असतं, पदावर प्रतिष्ठेवर असतं, सगळ्या दुनियावर असतं. आणि मग उरलेलं शेळ पाकलं देवावर असतं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एक कोलन 17 ठिकाणी गेलं, हा त्याचा अर्थ. म्हणजे आपलं प्रेम त्यांनी आहे देवावर नाही असं नाही, पण असं तोडकं मोडकं प्रेम त्यांनी उगं करायचं म्हणून करायचं असलं नाही. देवावर प्रेम केलं पाहिजे आणि कसं भरभरून केलं पाहिजे. सगळं प्रेम देवावरच असलं पाहिजे. त्यालाच खरा भक्त म्हणावं, त्यालाच वैष्णव म्हणावं. वैष्णवाची व्याख्या सांगितली ना, माहिती आहे का तुम्हाला. हे वैष्णव तो जया, वैष्णव तो जया, सगळीच माया देवावर नाही. आणि प्रमाण काही प्रमाण नाही. बाकीचं तन धन तृण जन, तनावर प्रेम नाही, धनावर प्रेम नाही, जनावर प्रेम नाही. सगळे गवताच्या काडीसारखेच करून टाकले. तुम्ही ऐकता सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतोय. ज्याला जन आवडत नाही, ज्याला धन आवडत नाही, ज्याला तण सुद्धा आवडत नाही, स्वतःचं शरीर सुद्धा आवडत नाही, ज्यानं जन तन आणि धन गवताच्या काडीसारखे केले आहेत, कोणा करतात, देवा करतात. एवढं धारिष्ट कोणाच्या पोटात आहे महाराज. जे ज्याच्या पोटात आहे त्याला भक्त म्हणायचं. आणि असं सर्वस्वाचा त्याग करून त्याचं चिंतन करणारा जो भक्त आहे आणि तो भक्त भगवंताला प्रिय आहे. आणि तो अप्रिय असणारा भगवंताचा भक्त
भगवंताला त्यांनी प्रिय असल्या कारणानं तो त्याच्या मागे मागे फिरत राहतो. हा, भक्त जिकडे नेल तिकडे जातो, प्रेमसूत्र दोरी येतो तिकडे जातो हरी. हरी त्याच्या मागे मागे चालत राहतो. कशाकरिता चालतो? त्याच्या मागे मागे चालून त्यांनी महाराज त्याला काय हवे नको ते पाहतो. म्हणून अन्न आच्छादने चिंता वृथा कुर्वंती वैष्णवा. अन्न आणि आच्छादन याची चिंता भक्ताला करायची गरज पडत नाही. मग का कोण त्याचा अन्न आच्छादनाची चिंता करतो? परमात्मा स्वतःच करतो. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी वाटदावे करे धोरणीया. योगक्षेम स्वतःच चालवतो भक्तांचं. त्याचं वचन आहे, हे अननिश्चंतयंतो माम ये जना परिपासते तेषाम नित्याभेक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. योगक्षेम मी त्याचा चालवतो. त्याची वचन आहेत महाराज. आपण सामान्य माणसाला वचन देतो, आता दिले की थोड्या वेळाने मोडतो, पण तो तसा नाही महाराज. त्याची वचनं मोडली जात नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याने गीतेत अनेक वचनं दिली. तो म्हणतो, हा, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मा शुच म्हणजे चिंता करू नकोस, शोक करू नकोस, मग माझ्यावर विश्वास ठेव. सर्व भावाने मला शरण ये, मी तुला मोक्ष देईन, सगळ्या पापांचा नाश करीन आणि तुला मोक्ष प्राप्त करून देईन. हे त्याचं वचन आहे. तो म्हणतो, जो सतत माझं कीर्तन करतो मी त्याला बुद्धियोग प्राप्त दधामी बुद्धियोगम तम. मी त्याला बुद्धियोग देतो. म्हणजे काय? बुद्धियोग शब्दाचा अर्थ तो ज्ञान. कारण मोक्ष प्राप्तीकरिता जर काय हवं असेल तर ज्ञान. ज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होत नाही. नाही ज्ञानेन सदृशम. ज्ञानासारखं त्यांनी दुसऱ्या जगात काही नाही. म्हणून त्यांनी महाराज अतिशय श्रेष्ठ असणारं ज्ञान आणि ते ज्ञान सुद्धा भगवान भक्ताला देऊन टाकतो महाराज. म्हणून त्याचं वचन आहे, दधामी बुद्धियोगम तम. मी ते देतो त्याला. त्याचं वचन आहे. ही वचनं भगवंतानं दिलेली आहेत आणि या वचनानुसार त्यांनी खरं सुद्धा करून दाखवतो. म्हणून त्यांच्या मागे मागे राहतो आणि मागे मागे राहून त्यांनी महाराज त्यांची सगळी कामं न सांगता करतो. हे जगद्गुरु तुकोबा यांच्या अनुभवाचं आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, भक्त भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. भक्तांच्या संगतीमध्ये श्री हरी न सांगता सगळी कामं करतो. तू म्हणाल फार लवकर पहिल्या चरणात गेला, लवकर आवरून घ्यायचं का? फार लवकर आवरून घेईन, माझं भांडवल संपलं की थांबलंच. महत्वाची गोष्ट. पण ऐका तुम्ही सगळेजण, संपुष्ट तरी ऐका निदान, असू द्या. महत्वाची गोष्ट आहे. भक्तांच्या संगतीत भगवान कामं करतो आणि न सांगता सगळी कामं करतो. गोष्ट खरी आहे. पण प्रश्न एवढा उद्भवतो की कोणत्या भक्तांच्या संगतीत करत असेल. कारण अनेक प्रकारचे भक्त पाहायला मिळतात. गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले. चतुर्विधा भजन्ते माम. 4 प्रकारचे भक्त आहेत. एक आहे त्यांनी आर्त भक्त, दुसरा आहे अर्थार्थी भक्त, तिसरा आहे जिज्ञासू भक्त, चौथा आहे ज्ञानी भक्त. हे 4 भक्त पाहायला मिळतात. तुम्ही म्हणता भक्त समागम. मग कोणत्या भक्ताच्या संगतीत काम करतो? अर्थाच्या करतो की अर्थार्थीच्या करतो की जिज्ञासूच्या मागे पळतो की ज्ञानी भक्ताच्या मागे पळतो? तुम्हाला समजून सांगायला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. 4 जाऊ द्या, 4 लोकांना समजायचं नाही. 2च भक्त आपण पाहू. 2 प्रकारचे माझ्या दृष्टीने 2 भक्त आहेत मला. 2 प्रकारचे. कोणकोणते? एक आहे बहिरंग भक्त आणि दुसरा आहे अंतरंग भक्त. पण बहिरंग भक्त आणि अंतरंग भक्त 2 प्रकारचे भक्त आहेत. मग कोणत्या भक्ताच्या संगतीत देव काम करत असेल? बहिरंगाच्या की अंतरंगाच्या? प्रश्नच आहे. अंतरंगाच्या. उत्तर अगदी बरोबर आहे. त्याची लक्षणं आपण पाहूया पुढे जाऊन. मला 5 प्रश्न उभे करायचे. कोणत्या भक्तांच्या संगतीत कोणता हरी? कोणता हरी म्हणलं? हरी एकच आहे.
एक नाही, शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितले त्याचे. एकच हरी आहे पण 3 प्रकार नाही. तर 3 प्रकारातला नेमकं कोणता? आपल्याला एकच माहिती आहे, कुठं राहतो ते माहित नाही, पण हरी एवढंच माहिती आहे. त्याला लोक हरी म्हणत नाही, ते हरी म्हणतात. हरी म्हणजे वानर. मग ते आता तुम्ही काशीला आले होते ना, तिथं झालं ते शिवपुराणात त्यांनी आलेला हा प्रसंग आहे. म्हणून हरी म्हणजे हरी आणि हरी म्हणजे वानर. ते हला जर काना दिला ना की हरी होत असते. मग आम्ही पडल्या ऐकत होतो हरिपाठ, चांगलं झाला. रामकृष्ण हरी अशी सुरुवात झाली, चांगलं वाटलं मला. नाही तर बऱ्याच ठिकाणी रामकृष्ण हरी, हे हरी काय? हरी म्हणजे वानर, दुसरं काय? म्हणून हरी वेगळा आणि हरी वेगळा लक्षात घेण्यासारखंच आहे. म्हणून त्यांनी हरीचे 3 प्रकार, देव त्यांनी 3 प्रकारानं पाहिला जातो. मग नेमका त्यांनी हरी काम करतो भक्तांच्या संगतीत, पण कोणता करीत असेल? प्रश्नच आहे, कोणत्या भक्ताच्या संगतीत कोणता हरी कोणती कामं करतो? आता कामं करतो, सर्व काम करतो म्हणजे नेमकी कोणती कामं करतो? मग कोणती कामं करतो प्रश्नच आहे. मग कामाची पण यादी सांगितली पाहिजे ना, कोणकोणते कामं करतो. त्याच्यानंतर त्यांनी महाराज कशी करतो कामं करतो. कामं करणारे माणसं नाहीत का महाराज? आश्वासन देणारी माणसं आहेत, मोडके तोडके कामं करणारी माणसं आहेत, निम्मे अर्धी सोडून देणारी माणसं आहेत. अशी माणसं सापडत नाहीत का? म्हणून त्यांनी काही कामं करतो, पण नेमकं कोणत्या प्रकारे करतो, कोणती करतो, कशी करतो ती सांगा. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, भक्तांच्या संगतीत भगवान हरी सगळी कामं करतो, गोष्ट खरी आहे, पण का करतो? काय पडलं त्याला त्यांची कामं करायच्या? मागे त्यांनी धावण्याकरिता काय त्याला असं काय गरज आहे भक्तांची कामं करायची? प्रश्न महत्वाचे आहे. परत ऐका, या 5च प्रश्नात आपलं कीर्तन होऊन जाईल. आता पहिला प्रश्न आहे कोणत्या भक्तांच्या संगतीत. दुसरा प्रश्न आहे कोणता हरी. नंतर त्यांनी कोणती कामं करतो, कशी करतो आणि का करतो. हे 5 प्रश्न कळाले तरी परमार्थ कळेल महाराज. महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घेण्यासारखीच आहे. मग ऐका, आता कोणत्या भक्तांच्या संगतीत 2 भक्त आपण पाहिले, अंतरंग भक्त आणि बहिरंग भक्त. हे अंतरंग आणि बहिरंग म्हणजे काय? आता आधी बहिरंग पाहू. बहिरंग म्हणजे काय? ज्यानं कपाळाला गंध लावलेला आहे, ज्यानं माळ घातलेली आहे. कारण बहिरंग भक्ताची लक्षणं अशी आहेत, दिंडीत जर सगळे वारकरी निघाले, वारकरी शक्यतो कपडे भांडे कपडे घालून जात नाही. गेला तर पांढरेच कपडे घालून जातो, शुभ्र वस्त्र त्याच्या अंगावर असतात, धूतवसन नेसून जातात. धोतराला धूतवसन म्हणतात. याला धोतर आपण हा अपभ्रंशित शब्द आहे धोतर, त्याचं खरं नाव आहे धूतवसन. धूतवसन म्हणजे काय? जे रोज धुवूनच घातलं पाहिजे असं वस्त्र, त्याला धूतवसन म्हणतात. हे चड्ड्या घालतात की नाही, या कारणी महाराज न धुतला घातलं तरी पण चालतील, 2-2, 4-4 दिवस चालतात. पण धोतराचं तसं नसतंय. धोतर हे धूतवसनच आहे, धुतल्याशिवाय घालायचंच नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे अपभ्रंशित शब्द आहे की नाही, पण असू दे, जाऊ द्या. म्हणून त्यांनी महाराज बाहेरून त्यांनी महाराज वारकरी जर आपण पाहिला तर पांढरे कपडे घालतो, कपाळाला गंध लावतो, गळ्यात माळ घालतो, पंढरीच्या वारीनं चालतो. ओरिजिनल भक्त सुद्धा रस्त्यानं चालतो. आणि या ओरिजिनल मध्ये काही डुप्लिकेट सुद्धा घुसलेले असतात, जे शंकर सोसायटीचे मेंबर असतात. वाईट वाटतं ना ऐकायला, पण हसूच आहे महाराज. आम्ही दिंडी सोडून दिली. बाबांना स्पष्ट शब्दात सांगितलं, तुमच्याच गावानं आमची दिंडी जातो गडावरून. स्पष्ट शब्दात सांगितलं, घाणेरडे वागणारे खदरे जर दिंडीत असतील आम्ही येणार नाही. गांजा फोकाय करता जर दिंडी करायची असेल अजिबात दिंडीत येणार नाही. व्याभिचार कराय करता जर दिंडीत घुसायचं असेल आम्ही दिंडीत येणार नाही. तुम्ही कसे पण वागणार, दिंडीमध्ये चालणार, दिंडीतल्या वारकऱ्यांचं नाव खराब करणार, अजिबात चालून येणार नाही. बाबा म्हणले लहान तोंडी मोठा घास घेतो, अमुक करतो. म्हणलं मला पण बोलू देऊ नका आणि तुम्ही पण मुख गिळून बसा. हे चांगलं नाही. हे बाबा होण्याचं लक्षण. आपल्याला जर बाबा व्हायचं असलं मग तुम्ही कसे म्हणा, कसे नांदा, पण फक्त मला बाबा म्हणा. जे होईल ते होईल, तुम्ही कसंही वागा, फक्त मला बाबा म्हणा. याच्याकरताच सगळ्यांचा धंदा. कशा करता हा धंदा? चांगलं वागायचं असेल चांगलंच वागलं पाहिजे, परमार्थ करायचा रीतसरच करायचा, त्याच्यात कसा ढवळा बाकीचे असेल. म्हणून त्यांनी खरा वारकरी दिंडीत चालतो आणि अतिशय आनंदाने चालतो. मला असंच बोलता येते बरं मायबाप. आणि तुम्ही समजून घ्या, मी काय दगड फेकून थोडाच मारतो, पण महत्वाचं सांगतोय आणि गरजेचं आहे. माझं बोलणं खरं असल्यामुळे बऱ्याच लोकांना लागतं, माझ्या आईला सुद्धा. कारण खरं बोलल्यावर आईला पण राग येतो, म्हणजे सख्या आईला. महत्वाची गोष्ट येऊ करता, पण मी खरंच बोलणार, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी वारकरी दिंडीत चालतो, फार गणवेशात चालतो, त्याच्या गळ्यात माळ असते, त्याच्या कपाळाला गंध असतो, त्याच्या पोटात भगवंताविषयीचं प्रेम असतं आणि तो भजन करत करत चालतो ना, अंतकरणापासून भजन करतो. त्याच्यात ही नकली गोष्ट. कारण काय नकली तंगणीपणा करायला काय लागत नाही मला. त्याच्याकडे काय असतं, त्याच्या अंगावर पांढरे कपडे असतात, त्याच्या गळ्यात माळ असते. माळ घ्यायला काय 5 रुपयाला सुद्धा मिळते मला. टेम्परवरी माळ घ्यायला काय लागतं, त्याच्यासारखी माळ घ्यायची घालायची गळ्यात. काहींची जाणीवपूर्वक चंदनाची असते, तुळशीची सुद्धा घालावं वाटत नाही. बरं घातली एखादी फार बारीक असते,
कधी कधी तपासून पाहावं लागतं आहे का गेली, घालतोच कशाला मारायला, काय त्याच्यापासून पडलं, चांगली दंडम माळ घातली पाहिजे, अशी फेकून मारली तर कान फुटल एखाद्याचा, अशी माळ असायची, घालायची म्हणजे घालायचीच माळ दणकून, काय कोणाच्या बापाला द्यायचं. महत्वाची गोष्ट आहे, लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो ते. म्हणून त्यांनी बाकीचं नाही तर 5 रुपयाची माळ घेतली घातली गळ्यात, बुक्का किती रुपयाला लागतो, 2 रुपयाची पुढे बुक्क्याची, झालं की नाही, 5 रुपयाची माळ 2 रुपयाचा बुक्का, किती झाला हिशोब, 7 रुपयाचा झाला. आणि त्याच्यात 2 रुपयाचं ब्लेड घ्यायचं. आता ब्लेड कशाला वार करायला पाहिजे, वारकरी नाही हा भामताय. महत्वाची गोष्ट आहे, कपडे पांढरे आहेत, गळ्यात माळ 5 रुपयाची, 2 रुपयाचा बुक्का आणि 2 रुपयाचं ब्लेड खिशात, म्हणजे 9 रुपयाचा हिशोब झाला. आणि हा त्यांनी ब्लेड घेऊन घुसायचं दिंडीत आणि गेल्यानंतर तो खरा वारकरी असतो ना ओरिजिनल, तो भगवंताच्या प्रेमात विभोर होतो महाराज. तो रंगून जातो, स्वतःला विसरून जातो. हे रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला, रुक्मिणी रमणा नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा, रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला. विभोर होऊन भगवंताचं भजन करतो, उड्या मारू लागतो. आणि ते एकदा डोळे झाकून देवाच्या छंदात उड्या मारायला लागलं की हे डुप्लिकेट असतं ना, ते खिशातलं ब्लेड काढतं आणि बरोबर खिसा कापून घेतं आणि त्याचं बंडल चोरून घेतं. तुम्ही सांगा, दोन्ही सारखे दिसतात ना, दोन्ही दिसती सारखे वर्म जाणे. महत्वाची गोष्ट आहे, पारख्यालाच वर्म कळू शकतो. म्हणजे बाहेरून त्यागी महाराज हे वारकरी नाही, हे वारकऱ्याचं सोंग घेऊन वारकऱ्यात घुसलेले आहे. वारकरी चोर नाही, चोर वारकरी झाले. महत्वाची गोष्ट आहे. मग बाहेरून त्यांनी महाराज पांढरे कपडे घातलेले आहेत, गळ्यात माळ घातल्यासारखी दिसते, कपाळाला गंध लावल्यासारखा दिसतोय, खिशात त्यांनी महाराज शस्त्र घेऊन फिरतोय. त्याला तुम्ही भक्त म्हणाल नाही, तो भक्त दिसत नाही का, दिसतो, पण कसा म्हणायचा, बहिरंग भक्त आहे, बाहेरून दिसणारा भक्त आहे, ओरिजिनल भक्त नाही. ओरिजिनल काही वेगळा असतो, ज्याच्या पोटात खरोखर भगवंताचं प्रेम असतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा आहे का, तो खरा वारकरी घरातून वळकटी उचलतानाच म्हणतो, तो ज्या वेळेला ती वळकटी पडशी पटाक उचलतो ना महाराज, त्याच्या पोटात अर्थ असतं भगवंताला पाहण्याचं. तो उचलतो म्हणतो, देवा तुझ्या भेटीकरता निघालोय रे, सुखरूप तुझ्यापर्यंत घेऊन जा आणि त्या दिव्य असणाऱ्या आनंदाची मला प्राप्ती करून दे. सगळ्या साधू संतांना भेटलास, सगळ्यांना दर्शन दिलंस, सगळ्यांना दिसलास, डोळे भरून त्यांनी पाहायला मिळालास. माझ्या पोटात दुसरं काय अर्थ नाही, मला वाटतं तू भेटला पाहिजे, मला वाटतं तू दिसला पाहिजे. एवढ्या वारकऱ्यांमध्ये कोणत्या तर रूपात ये देवा, आणि येऊन त्यांनी फक्त माझ्या मस्तकावरून हात फिरव, मला हृदयाला लाव आणि प्रेमाने म्हण, भक्ता मी सदैव तुझ्या बरोबर आहे. एवढाच भाव त्याच्या पोटात असतो, मला दुसरं काही त्याला लागत नाही. हा ओरिजिनल वारकरी आहे, हा अंतरंग भक्ती करणारा वारकरी आहे. दुर्मिळ आहे महाराज, दुर्मिळ आहे. पूर्वीचे साधू संत पडशी पताक त्यांनी खांद्यावर घेतले की भगवंताच्या दर्शनाची आस घेऊन चालत होते आणि भगवंतांना भेटत होता. कितीतरी संतांची उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. श्री संत सेना महाराज पंढरपूरला त्यांनी गेले की भगवंताचं दर्शन प्रत्यक्ष होत होतं, त्याच्या देवाबरोबर बोलणं होतं. तर तुकोबराय गेले की वाट पाहत होते. एक वारीला तुकोबराय गेले नाही, देव त्यांनी सुकून गेला. रुक्माईने विचारलं, देवा का सुकलात? म्हणे माझा तुका आला नाही. म्हणे काय झालं? वारकरी आले पत्र घेऊन. ते म्हणजे तुकोबराने सांगितलं की आता पायाला नारू झाला आणि येता येत नाही. मग काय करायचं? देवाला चिंता वाटली. मग रुक्माईने निरोप दिला, म्हणे असं करा, गरुडाला पाठवा आणि त्याला घेऊन या. गरुड गेला आणि तुकोबराने म्हणला, चला तुम्हाला बोलवलं. तुकोबरा वाटच पाहत होती, ती वारकरी वाट पाहत तो वरी उभेच होते. गरुड आला म्हणला, तुम्हाला बोलवलंय चला. म्हणे येत नाही. का बरं? तू माझ्या भगवंताचं वाहन आहेस, माझा देव तुझ्यावर बसतो आणि मी जर त्यांनी तुझ्यावर बसून आलो तर अपमान होईल ना देवाचा, मी येत नाही. म्हणून परत पाठवून दिला गरुड. वारी आटोपली, देवाला चैन पडलं नाही आणि तो परमात्मा गरुडावर बसून तुकोबरांना भेटण्याकरिता आला. कन्या दशमीला कन्या भगवंतानं तुकोबरांच्या घरी खाल्ल्या. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे खरा वारकरी भगवंताच्या भेटीकरिता आर्त पोटात घेऊन निघतो. त्याला संपदा आवडत नाही, त्याला सोहळा आवडत नाही. लागला टकळा पंढरीचा, संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे त्याची चक्र पाणी वाटप आहे. हा अंतरंग भक्त आहे, हा ओरिजिनल भक्त आहे, हा निका भक्त आहे, त्याला निका वैष्णव म्हणायचं. महत्वाची गोष्ट आहे. पण दोन प्रकारचे भक्त आहेत. आता तुम्हीच मला सांगा, जो बाहेरून खिसे कापवा या वारकऱ्यासारखा दिसतो, बहिरंग भक्त आहे, त्याच्या संगतीत देव काम करील नाही करणार. पण जो अंतरंग त्याने भक्त आहे, भगवंताच्या भेटीचा अर्थ पोटात घेऊन निघाला, त्याच्याबरोबर करेल की नाही करणार? पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. काय? कोणत्या भक्ताच्या संगतीत? अंतरंग भक्ताच्या संगतीत. असं तुम्ही बोलत राहिले की कीर्तन 5 तास चालेल, चिंता करू नका. नंतर नंतर तुम्ही बोलायचं बंद व्हाल, मला माहिती आहे. माझा अनुभव आहे, तर रोजचा धंदा आहे महाराज, काय सांगायचं. महत्वाची गोष्ट पण ऐका तुम्ही, महत्वाची गोष्ट सांगतो. कोणत्या भक्तांच्या संगतीत?
अंतरंग भक्ताच्या संगतीत. आता कोणता हरी? आता हरीचं कसं काय लावायचं गणित? कोणता हरी? 3 प्रकारचा हरी. शास्त्रामध्ये परमात्म्याची 3 रूप सांगितली. पहिलं रूप सांगितलं निर्गुण निराकार, दुसरं रूप सांगितलं सगुण निराकार आणि तिसरं रूप सांगितलं सगुण साकार. 3 प्रकारचे रूप आहेत. 3 प्रकारानं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होतो. निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार. शिवपुराणामध्ये आणि ज्या वेळेला भगवंताच्या सगुण विग्रहात प्रगट होण्याची कथा आली त्यावेळेला भगवान शंकराची 3 नावं पाहायला मिळाली. पहिलं नाव पाहायला मिळालं शिव. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय, लक्ष देऊन ऐका. पहिलं नाव सांगितलं शिव, दुसरं नाव सांगितलं महेश्वर आणि तिसरं नाव सांगितलं रुद्र. 3 नावं सांगितली. हे शिव म्हणजे काय? हे निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप, जे पिंडीच्या रूपात पाहतो ना ते निर्गुण स्वरूप आहे शिव. नंबर 2 महेश्वर. हा महेश्वर म्हणजे काय? महद ईश्वर, जो सर्वत्र व्यापून राहिलेला ईश्वर आहे ना त्याला महेश्वर म्हणायचं. कुठे ईश्वर कुठे राहतो? ईश्वर सर्वभूतानां, सर्व ठिकाणी व्याप्त आहे, कानाकानात व्यापून आहे महाराज ईश्वर, त्याला महेश्वर म्हणायचं. आणि नंबर 3 रुद्र, जो सगुण साकार रूपानं प्रत्यक्ष प्रगट होतो. निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार हे त्याने हरीचे 3 रूप आहेत. निर्गुण निराकार हरी कसा आहे? माऊली ज्ञानोबा राय वर्णन करून सांगतात. हे सत्य ज्ञानानंतर सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी. त्याला काय म्हणलंय? श्रीहरी. कोणता तो? तो म्हणजे कोणता? सत्य, ज्ञान, अनंत, गगनाचे प्रावरण, नाही रूप, नाही गुण, नाही वर्ण जेथे, असा असणारा तो हा श्रीहरी. महत्वाची गोष्ट आहे ना. तो सुद्धा कोण आहे? श्रीहरीच आहे, पण तो या रूपात प्रगट झालाय. तो सत्य स्वरूप आहे. सत्य म्हणजे काय? ज्याचा 3ही कालात बाध होत नाही त्याला सत्य म्हणतात. त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम, त्याला सत्य म्हणतात. ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान म्हणजे काय? जे अबाधित अर्थाला विषय करतं त्याला म्हणायचं ज्ञान. तो ज्ञान स्वरूप आहे. अनंत स्वरूप आहे, ज्याचा कधी अंतच होत नाही. गगनाचे प्रावरण, गगन म्हणजे आकाश, प्रावरण म्हणजे सारखा, गगनासारखा व्यापक आहे असा असणारा जो निर्गुण निराकार, नाही रूप गुण वर्ण जेथे असा असणारा जो श्रीहरी, त्याला निर्गुण निराकार श्रीहरी म्हणायचं. काय झाला? पहिला श्रीहरी झाला, निर्गुण निराकार. तोच श्रीहरी सगुण निराकार रूपात पाहायला मिळतो. सगुण निराकार म्हणजे काय? तो सगुण रूपात तर आहे पण ठराविक आकारात नाही. मंडप पण तोच झालाय, खांब पण तोच झालाय, माणसं पण तोच झालाय, माईक पण तोच झालाय, हार्मोनियम झालाय, मृदंग झालाय, टाळ झालाय, टाळकरी झालाय, सगळं तोच झालाय. म्हणजे तोच सगळ्या रूपानं नटलेला आहे पण एका रूपात नाही, वेगवेगळ्या रूपात आहे. म्हणजे सगुण आहे पण निराकार आहे.
म्हणजे कसं काय, एका आकाराचा नाही, अनेक आकारांनी प्रत्यक्ष प्रगट झालाय. म्हणून तो अनंत ठिकाणी व्यापक आहे. तोच त्यांनी जगताच्या रूपानं प्रगट झालेला आहे. सगळ्या ठिकाणी हरीच भरलेला एक महाराज वर्णन करून सांगतात. हे हरी हा व्यापक सर्वगत, हरी हा व्यापक सर्वगत, आतव मुख देवी धान, आतव मुख देवी धान, आतव मुख देवी दात, आतव मुख देवी दात, चिंतनासी चित्त, चिंतनासी चित्त, चिंतनासी चित्त, चिंतनासी चित्त, चिंतनासी चित्त असो द्यावे सादर. महाराज वर्णन करून सांगतात हरी हा व्यापक आहे. कुठे, सर्वगत, सर्व ठिकाणी व्यापून आहे. कणाकणात हरी भरलेला आहे. कोणता हरी म्हणायचं त्याला, सगुण निराकार. तुम्ही ऐकतात का पण सर्वजण? नाही तर तुम्ही विसरलं कोण सांगू. मग पहिला हरी पाहिला की नाही आपण, कोणता होता, निर्गुण निराकार हरी होता. सत्य ज्ञानानंत गगनाची पावलं कोणता झाला, निर्गुण निराकार. दुसरा हरी सगुण निराकार, कणाकणात व्यापून आहे. हरी हा व्यापक सर्वगत सगुण निराकार हरी. दोन हरी झाले. आता तिसरा हरी सांगतो. तिसरा हरी सगुण साकार हरी. जो सगुण आहे आणि आकार सुद्धा धारण करून येतो. कसा आकार धारण करतो, अतिशय सुंदर, सर्वांच्या चित्ताला वेधून घेणारा, सर्वांच्या मनाला मोहून घेणारा आकार धारण करतो आणि भक्तांच्या समोर प्रगट होतो. किती सुंदर आहे त्याचं रूप. महाराज वर्णन करून सांगतात. हे राजस सुकुमार मदना राजस सुकुमार मदना Thank you.
सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकदेया रवी शशिकळा लोकदेया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी कस्तुरी मळवट चंदनाची ओटी राजस आहे सुकुमार आहे मदनाचा पुतळा आहे रवी शशीचा प्रकाश त्याच्या समोर लुप्त होतो आहे एवढा सुंदर आहे कस्तुरी मळवट चंदनाची ओटी हे सगळंची सगळं वर्णन त्या भगवंताचं आहे ज्याला सगुण साकार म्हणतात जो विटेवर उभा आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशीहार गळा कासी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान किंवा रूप पाहता लोचनी सुख लागे साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा असा सगुण साकार आहे त्याला सुद्धा हरीच म्हणतात म्हणून हरी 3 रूपानं आहे जो निर्गुण निराकार आहे जो सगुण निराकार आहे आणि जो सगुण साकार आहे आता तुम्ही मला सांगा या 3 हरींपैकी कोणता हरी भक्तांच्या संगतीत येऊ शकतो निर्गुण निराकार त्याला रूप नाही ना आकार नाही कसं काय येईल मग सगुण निराकार जो कणाकणात दगडाच्या रूपाने व्याप्त आहे दगड कसं काय मागे धावेल महत्वाची गोष्ट आहे मग कोणता येईल सगुण साकार उत्तर तुमच्या तोंडातून आलं की सुटल्यासारखं वाटतं महत्वाची गोष्ट आहे सगुण साकार असणारा हरी भक्तांकरता येतो महाराज गरुडावर बसून येतो या गरुडावर नाही बरं म्हणजे गरुडावर बसून गरुड हे भगवंताचं वाहन आहे आणि तो त्याने महाराज गरुडावर बसून अशा गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला तुकोबराय वर्णन करून सांगतात गरुडावर बसून येतो भक्तांकरता येतो महाराज महत्वाची गोष्ट आहे म्हणून सगळ्या भक्तांविषयीचं प्रेम भगवंताच्या पोटात आहे आणि म्हणून भक्तांचा सांभाळ करण्याकरिता हा परमात्मा आणि भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो म्हणून अंतरंग भक्तांकरिता सगुण साकार हरी येतो म्हणून कोणत्या भक्तांकरिता अंतरंग भक्तांचा करता कोण्या भक्तांचं काम करतो अंतरंग भक्तांचं कोणता हरी करतो सगुण साकार हरी आता कोणती कामं करतो आता कोणती करतो म्हणल्यावर कामं बरेच आहेत महाराज सगळ्या कामाची यादीच आहे आपण जर काकडा म्हणतो सप्ताह चालू आहे काकडा म्हणतो की नाही आपण काकड्यातली दुसरी मालिका कोणती आहे उचनीच काही नेने भगवान तिष्ठे भाव भक्ती लेखुनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी कोणती कोणती कामं लक्षात ठेवा बरं दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी प्रल्हादाचं रक्षण करतो चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिलेविनी सदन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा भिडू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढुरे उडी किती सगळे किती काम अख्खा अभंगच आहे कामाचा कोणती कामं करतो ही सगळी कामं करतो महत्वाची गोष्ट आहे लांबलचक काम आहेत महाराज सगळ्या भक्तांच्या मागे फिरून फिरून ही कामं भगवान करतो तिसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर आहे कोणती कामं करतो ही यादी वाचून घ्या एवढी कामं करतो कशी करतो आता कशी करतो म्हणल्यावर कशी करतो हा प्रश्नच आहे कशी करतो 2 प्रकाराने करतो एक तर त्यांनी काया वाचा मनानं करतो सर्व भावे म्हणजे काय सर्व भाव म्हणजे कोणकोणते भाव कायिक भाव वाचिक भाव आणि मानसिक भाव कायेनं वाचन आणि मनानं करतो महाराज कायेनं काम करतो काय काम करतो कायेनं काय काय काम करतो सांगू हा त्याने महाराज पाय दाबतो पाय दाबाय करता जातो भक्तांचे पाय दाबतो त्यांच्या घरी चंदन उगाळतो श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कार्य करीतो स्वपरे चंदन घाशी कावडीने पाणी भरितो कावडीने पाणी पण भरतो हा त्याने महाराज कायेनं काम करतो महत्वाची गोष्ट आहे शरीर त्याने महाराज धारण करतो ज्याला नाही ते धारण करतो धारण करून भक्तांच्या संगतीत येतो त्यांच्या घरी त्यांनी कावडीनं पाणी सुद्धा भरतो त्यांचे पाय दाबतो श्रीखंडाच्या रूपात नाथांच्या घरी आला आणि आल्यानंतर त्यांनी मला सगळी कामं करू लागला नाथ महाराज कथा सांगायची भागवत कथा नाथाने भागवत जगाच्या समोर प्रत्यक्ष स्तंभ दिला भागवत बहिणाबाई वर्णन करून सांगतात पण भागवत जगाला ज्ञात केलं महाराज एवढं सामर्थ्य नाथांचं पण भागवत सांगण्याकरता नाथाने जावं दमून थकून यावं पण आल्यानंतर त्यांनी महाराज अंग त्यांनी भरून यावं आणि मग त्यांनी सांगायचं श्रीखंड्या जरा फारच पाय दुखतायत थोडे पाय दाबून देतोस का रे असं म्हटलं की श्रीखंड्याने नाथांचे पाय दाबायचे महाराज हे पाय दाबायचं काम केलं सोपी गोष्ट नाही देव पाय दाबतोय नाथांचे हे काही काम आहे महाराज कायेनं काम करतो मग भक्तांचे पाय सुद्धा दाबायचं काम करतो आणि बऱ्याच वेळेला त्याच्या पोटात आदर आहे महाराज यानं सांदीपनी ऋषींचे पाय दाबले आश्रमात जाऊन पाय दाबले कारण सांदीपनी ऋषी भक्त आहेत कोणाचे गुरुचे भक्त आहेत गुरु भक्ती करत होते आपल्याला सगळ्यांना ते ज्ञात आहे
मग ते गुरु भक्त होते आणि गुरुजींची सेवा करत होते आणि गुरुजींनी परीक्षा पाहायची ठरवली एकदा सगळ्या शिष्यांची. आणि महारोग त्यांनी झाला, म्हणजे नाटक केलं महारोगाचं. म्हणजे मला रोग झालेला आहे, तुम्ही जर माझ्या संगतीत आले तर तुम्हाला पण रोग होईल, चला म्हणे चालते वा. बाकीचे सगळे शिष्य मामुले आपले ते लागले रडायला. ते म्हणजे गुरुजी आम्हाला फक्त वाईट वाटतंय, तुम्हाला एवढा मोठा रोग झाला, कसं तुम्हाला सोडून जावं, पण आता नाईलाज आहे, आम्हाला रोग झाला, मग काय करायचं. काही भक्त असेच असतात, गुरुजीचे पाय दाबायला लागले. एखादा जर त्यांनी महाराज काही काम घेऊन आलं म्हणजे अरे एवढं काम कर, ते म्हणतात काम केलं असतं पण गुरुजीचे पाय कसे सोडू, हे की नाही. आणि तेवढ्यात जर दुसरा आला म्हणे जेवायला बोलवलंय, यांना जेवायला पाठवा, म्हणजे जेवायला येता का, गुरुजी म्हणतात जा रे जेवायला. मग म्हणतो आज्ञा कशी मोडू, तुमच्या लक्षात आलं, आज्ञा कशी मोडू, म्हणजे गुरुजींनी जेवायची आज्ञा दिली, जेवायला जायचं, आणि मग पाय कशी सोडू, आता काम सांगितल्यानंतर पाय सोडायचे नाही, अशी काही भक्त असतात. पण हा सांदीपनी नावाचा जो भक्त आहे ना, गुरुजींची सेवा करत होता. आणि सेवा करत त्यांनी महाराज फार त्रास दिला, सगळे निघून गेले, एकटाच राहिला. त्याला फेकून मारायचे, शिव्या द्यायचे, अमुक खायला द्यायचे नाही, तरी पण सांदीपणी राहिला, पण पायच दाबीत राहिला महाराज. एक दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत पाय दाबले गुरुजीचे. गुरुजींना जाग आली, उठून बसले. उठून बसल्यानंतर त्यांनी पाहिलं, अरे म्हणे सांदीपणी अजून पाय दाबतो. हो म्हणे गुरुजी तुमची आज्ञा झाल्याशिवाय कसं काय थांबायचं. एवढा आज्ञाकारी शिष्य होता महाराज. ते मिळण्याकरिता सुद्धा कपाळ लागतं गुरुचं. ते जर मोठं असलं तर असा आज्ञाकारी शिष्य मिळतो, नाही तर 1000 शिष्य सापडतात, पण तो आज्ञाकारी असलं पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. गुरुजी भारावून गेले. काय म्हणले माहिती आहे, ते म्हणले गड्या एवढ्या वेळापर्यंत पाय दाबतो, तुझे एवढे त्यांनी हाल केले मी, तरी सुद्धा काय देऊ मी तुला. मग आशीर्वाद दिला गुरुजींनी, जा मी तुला आशीर्वाद देतो, एक दिवशी जगाचा मालक येईल आणि तुझे पाय दाबेल. म्हणून जगाचा मालक त्यांनी महाराज प्रत्यक्ष प्रगट झाला आणि सांदीपणीचे पाय दाबू लागला. कारण तो भक्त आहे, गुरु भक्त आहे. गुरु आणि देव काय वेगळा थोडाच आहे. तुका म्हणे कैसे आंधळे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. तो देवच आहे, गुरु म्हणजे देवच आहे. फक्त तोंडानं म्हणतात लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः म्हणायचं नाही, मानायचं आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सेवेचं फळ परमात्मा स्वतः सेवा करण्याकरिता येतो. हातानं पाय दाबतोय काहीक सेवा झाली, कावडीनं पाणी भरतोय काहीक सेवा झाली, गाडगे मडके घडतोय काहीक सेवा झाली, जो घडू फुंकू लागतोय हे त्यांनी महाराज काहीक सेवा झाली, शेली विणू लागतो काहीक सेवा झाली. कायनं सेवा करतो. नंबर 2 वाचेनं सेवा करतो. काय करतो वाचेनं सेवा, हा त्या भक्ताचा प्रचार करतो. हे भक्त त्यांनी महाराज असे आहेत ज्यांना प्रचार आवडत नाही, ज्यांना प्रसिद्धी आवडत नाही, ज्यांना लोकांच्या समोर स्वतःहून यायला आवडत नाही. मग हा भगवान त्यांचा प्रचार करतो. कसा माहिती आहे, महाराज वर्णन करून सांगतात. हे वाऱ्या हाती माप वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. तो नारायण स्वतः भक्ताची कीर्ती वर्णन करून सांगतो, भक्ताचा महिमा वाढवतो. कशानं, वाचन, काया वाचा आणि मन. मनानं सुद्धा सेवा करतो महाराज. कशी सेवा करतो प्रश्न आहे ना. काया वाचा मनानं करतो. काय न करतो ती कळाली, वाणीनं त्याचा प्रचार करतो ती सेवा आपल्याला कळाली. मनानं सेवा करतो कशी काय करत असत. एकदा नारदजी महाराज नारायण नारायण करत बद्रीनाथाला गेले होते. बद्रीनाथ भगवान असे बसले होते, तुम्ही जर गेले असले कोणी बद्रीनाथाला तर पाहिलं असेल, अशी मूर्ती बद्रीनाथाची ध्यानस्थ बसलेली आहे. नारदाने विचारलं बद्रीनाथाला, म्हणे देवा सगळं जग तुमचं ध्यान करतो, तुम्ही कोणाचं ध्यान करता. आता काय सांगितलं असेल देवानं, प्रश्नच आहे, कोणाचं ध्यान करता. मग त्यांनी महाराज भगवान म्हणला असं आहे, सगळं जग जरी माझं ध्यान करीत असलं ना तरी मी ध्यान करतोय माझ्या भक्ताचं. माझ्या भक्ताशिवाय मला दुसरं काही आवडत नाही, मी त्याच्याशिवाय दुसरं कशाचं चिंतन करीत नाही. माझा भक्त मला फार प्रिय आहे. मनानं अखंड भगवान त्यांनी भक्तांचं चिंतन करतो. ही त्यांनी मानसिक असणारी सेवाच आहे. म्हणून भक्तांचा विचार करतो. जसं कासवीच्या अंतकरणात पिलांविषयीचं प्रेम असतं आणि कृपा दृष्टीने पाहून पिलांना वाढवते. जशी घार आकाशात फिरत राहते पण लक्ष तिचं पिलाजवळ असतं, तसं त्यांनी महाराज भगवान सुद्धा आईसारखाच आहे. तो अखंड त्यांनी महाराज भक्तांचं चिंतन करतो. आई जशी सदैव बाळाचं चिंतन करते. हिरकणी माहिती आहे ना सर्वांना, जिनं बुरुंज चढून त्यांनी बाळाकरता निघून गेली, एवढं सामर्थ्य तिच्यात आई आहे. ती आई चढली, हिरकणी नाही चढली, आईतलं सामर्थ्य आहे. ती आई तसं बाळाचं चिंतन करते, तसं हा भगवान त्यांनी मनानं सदैव भक्तांचं चिंतन करतो. हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून काया वाचा आणि मन या 3 गोष्टींनी त्यांनी महाराज भक्तांची सेवा करतो. कशी सेवा करतो, काया वाचा मनानं करतो. आणि कशी त्यांनी महाराज कामं करतो, कायिक कामं करतो, वाचिक कामं करतो, मानसिक कामं करतो. कामं करणारे बरेच असतात महाराज.
त्या बऱ्याच लोकांमध्ये काही सांगकामे असतात, काही वाढकामे असतात, काही निकामीच असतात ना, काही काम करीत नाही, ते फक्त नावापुरतेच असतात. हे एक जोडपं त्याने होतं, पोरं अमेरिकेला गेले होते, म्हातारा म्हातारी दोघच घरी होते. त्यांनी पेपरला बातमी दिली घर काम करण्याकरिता नोकर पाहिजे, भली यादी त्यांनी महाराज कसा पाहिजे काय पाहिजे पेपरात वाचलं, आले लोक आले की मोठी बारी लागली. एक जण त्यांनी आला म्हणे काय काय म्हणे तुमचं सांगा बरं. तू म्हणजे काय नाही, आम्ही काम सांगायचं आणि तू ऐकायचं. पेपरातली बातमी ऐकली वाचली, आल्यानंतर म्हातारा म्हातारी सांगायला लागले आम्ही काम सांगायचं आणि तू ऐकायचं. मग काय होईल म्हणे 5,000 रुपये पगार देऊ. ठरलं, चांगला दष्टपुष्ट होता, बलदंड होता. आला दुसऱ्या दिवशी कामाला. आल्यानंतर लगेच म्हातारी म्हणली चल एवढं अंगण झाडून घे. त्यानं असा कान वर केला, म्हातारीचं म्हणणं ऐकलं आणि खुर्चीत बसून राहिलं. ऐकायचं फक्त. पगार कशाचा 5,000 रुपये पगार द्यायला, कशाचं काम सांगायचं तू ऐकायचं. ऐकलं त्याने महाराज, काम झाडून घे, बसून राहिलं. म्हातारा आलं दमून थोकून म्हणून चढ तांब्याभर पाणी आण. त्यानं आपलं ते ऐकलं फक्त बसूनच राहिला. तांब्या काही भरून आणला नाही. घडीभरच्याने म्हणले जरा दळण दळून आण, तसाच बसून राहिला. काम काय ऐकलं नाही. म्हणे काय झालं, काम का करीत नाहीस तू. म्हणे करायची बोली नाही, ऐकायची. हे निकामी, हे काय काम नाही महाराज, निकामीच आहे ते. असे त्याने महाराज निकामी सुद्धा असतात. म्हणे जा रे आमच्याच्या घरून पैसे घेऊन ये, आमचं काम आहे, एक वस्तू घेऊन ये म्हणे जा. आणि ते घरी नसले मग झाली सुरुवात. बरं मग अरे असतील घरी जा, आणि त्यांच्या घरी कुत्रा असलं मग त्या कुत्र्याने मला धरलं, मग इथून सुरुवात झाली. हे निकामी माणसं. आधी त्यांनी प्रश्नाचे नोबा केलं समजायचे निकामी. काही निकामी असतात, काही वाढकामे असतात. वाढवा काम करून येतात, वाढवाच काम करतात. एका जणाची म्हातारी त्यांनी सिरियस झाली. बरं आता कशा आपण कशा लोकांची मारावी, पण झाली सिरियस ती. डॉक्टरांना बोलावलं, त्याने आपली तपासली नाडी, ठरलं, दिले औषधे देऊन दिले. यानं 1,000 रुपये काढले आणि त्या नोकराच्या हातात दिली आणि म्हणलं जाय औषधं घेऊन ये. आता त्या गेला मेडिकल मध्ये 500 रुपयाची औषधं घेतली, 500 शिल्लक राहिले. नोकर म्हणला हे औषधं घेऊन चाललो, औषधं दिल्यानंतर म्हातारी जगली तर बरं. आणि जर समजा औषधं देऊन पण मिली तर तिचं साहित्य आणावं लागेल की नाही. बरं ते आणायला सुद्धा मलाच जावं लागेल, दुसरं कोण जाईल. त्याच्यामुळे मग आताच गेलेलं काय वाईट आहे. म्हणून त्याने गेला मेडिकल मधून 500 रुपयाचे औषध घेतले, 500 रुपयाचं सामान घेऊन आला, माहितीच 2 बांबू, 7 कांफ्या, ती शिकाळी घेऊन आला. आला शाल घेऊन आला लगेच ताबडतोब. ते मालकाने विचारलं म्हणे काय झालं, आणलं का म्हणे औषधं. म्हणे आणले ना, कुठे आहेत म्हणे, आणि पैसे बाकीचे म्हणे म्हणजे हे कशा करता म्हणे मी म्हातारी तर हे याला काय म्हणायचं, वाढव काम. असे सुद्धा लोक जगात आहेत. म्हणजे वाढवाच करून येतील, काय करतील. हनुमंतरायाला सांगितलं जा सीताचा शोध घेऊन ये. सीता शोधायला पाठवलं की नाही हनुमंतरायाला. मग सीता शोधून यायची की नाही, फक्त त्यानं लंका जाळून टाकली. लंका जाळायला सांगितली की सीता शोधायला सांगितली, खरं सांगा. सीता शोधायला सांगितली, गेले सीता शोधायला आणि लंका जाळून आले. हे वाढवा काम नाही का. आता त्यांना राज येईल माझा, असू द्या. पण जाडी की नाही मला लंका महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे वाढवा काम करून आले महत्वाची गोष्ट आहे. पण हे वाढवा काम वाढवा नव्हतं, रामाच्या इच्छेनुसारच होतं. कारण लोकांची बायको पळून नेणारा आतताई असतो आणि त्या आतताईला जाळूनच टाकलं पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. लहान लेकराला मारणारा, ब्राह्मणाची हत्या करणारा, गोमातेची हत्या करणारा, लोकांची बायको पळून नेणारा, हे आतताई आहेत. 6 प्रकारचे आतताई आहेत. यांच्या आतताईपणाचा एकच दंड आहे, त्यांना मृत्यूदंड देणं. रावण मारूनच टाकायला पाहिजे होतं हनुमंतानं, पण त्याला माहित होतं रामाच्या हातानं मारणार आहे, मी मारून चालत नाही. मग नाही काय तरी जाण त्याचं घर तरी जाळलं पाहिजे ना, म्हणून जाळून टाकलं. मग आता दुसऱ्याचे घर जाळणारे लोक चांगले का वाईट, वाईट असतात की नाही, वाईट आहे. मग रावणाचं घर आहे की नाही लंका, हनुमंताने जाळलं की नाही, वाईट काम केले की नाही, वाईट म्हणायला पाहिजे की नाही. तुकाराम बाबाला काही समजतं का, ते म्हणले हे जाळली लंका, जाळलेली लंका आणि धन्य धन्य म्हणे. तुका दुसऱ्याचं घर जाळून आले आणि धन्यता दिली तुकोबरांनी. का बरं, तू आतताई आहे त्याचं घर जाळून टाकलं, चांगलं झालं.
वाढवा काम केलं, पण याला म्हणायचं वाढ काम. काही निकामे असतात, काही वाढ कामे असतात. म्हणून त्यांनी महाराज असं काम करणारे लोक असतात. पण माझा भगवान तसा नाही. हा निकाम्या नाही, हा वाढ काम्या नाही, हा रास्त काम करणार आहे. जिथं जे पाहिजे तिथंच करतो महाराज. चोखोबरायांच्या पत्नीचं बाळांपण आलं आणि ती गेली त्या दिंडीत निघून. आता मला सगळं सांगायचं नाही बरं, आठवण करून देतोय. जिथं जे करायचं तेच करतो बरोबर, महत्वाची गोष्ट आहे. त्यानं विचार केला, आता हे निघून गेले आणि बहिणीला आणायला चालले होते म्हणे, आणि ती बहीण राहिली तिकडे, हे गेले दिंडीत. आता ते बाईचं बाळांपण जवळ आलं, आता काय करायचं? हा, बाळांपण कोण करतं? आता डॉक्टर लोक करतात दवाखान्यात, गोष्ट वेगळी आहे. पण पूर्वीच्या काळात त्यांनी दाई असायची, जी त्यांनी जुन्या म्हाताऱ्या असायच्या, बायकांनीच करायचं काम आहे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्या काळात बायकाच करत होत्या बाळांपण. म्हणून देवानं रुक्माईकडे पाहिलं, म्हणे अरे माझ्या भक्ताची बायको अडवलेली आहे. आणि तो आपला गेला दिंडीत निघून. त्याला समजाना उमजाना, काही वेळाच आहे, माझाच भक्त आहे, माझ्यासारखाच आहे. देव म्हणला, म्हणे मग असं कर, तू जातेस का बाळांपण करायला? ती काय म्हणली माहितीये रुक्माई? ती म्हणली मी लक्ष्मी आहे आणि अशी गरीबाच्या घरी जात नसते, मी जाणार नाही म्हणले आज. मग आता असं तुम्ही सांगा, गोराख्याने गोरे टाकून दिले म्हणजे काय घर धान्याला टाकता येतात? महत्वाची गोष्ट, त्याला सांभाळावेच लागतात महाराज, महत्वाची गोष्ट आहे. मग जगानं भक्ताला टाकून दिलं म्हणजे काय देव टाकून देतो का? नाही टाकून देत महाराज. जिथं जे काम करायचं तिथं केलं पाहिजे. पण तो जगाचा मालक त्याने महाराज चोखोबारांची बहीण झाला, आणि बहीण होऊन त्याने महाराज बहिणीचं रूप धारण करून आला. तसंची तसंच गरीब घरची बहीण होती, दंड दिलेलं लुगडं. आता दंड म्हणजे काय? आता कशाचे दंड आणि कशाचे फेण महाराज त्या काळात होते. म्हणजे दोन त्यांनी खराब झालेले लुगडे आहेत की नाही फाटलेले, त्याच्यातला चांगला चांगला भाग काढायचा आणि ती एकमेकाला जोडायची, याला म्हणायचं दंड दिलेलं. आता पाहायलाच मिळणार इथून पुढच्या भविष्याच्या काळात, कारण का चांगले दिवस आले आहेत, आजचे दिन असे आलेले आहेत, महत्वाची गोष्ट आहे. आणि खरंच आलेले आहेत महाराज. काही चिंता करायचं काम नाही. कोणी दिसतं का मला? तुम्ही सांगा, गरीब कोण दिसतो तुम्ही मला सांगा? फक्त गरिबीचा बोभाटा झालेला आहे. हा, सगळे लोक, देव असा आहे सगळ्यांच्या खाण्यापिण्याची चिंता करतोय. मला कोण उपाशी मरतो दाखवा फक्त. माझ्या देवावर आरोप करायचा नाही, सगळ्या जीवांचं भरण पोषण करतो, सकल जीवांचा करतो सांभाळ, किंवा पाळीतो जगाची एकलाची, एकटाच जगाचं पालन पोषण करतो, त्याच्यावर आरोप करायचा नाही. तो सगळ्यांचं भरण पोषण करणार आहे. म्हणून त्यांनी मला गरीब परिस्थिती, तशीच त्यांनी दंड दिलं लुगडं, डोक्यावर पदर घेतलेला, त्याच्यातून केस त्यांनी बाहेर निघलेले आंबाड्यासारखे, वरून त्यांनी पाठी घेतली, खेळणा पाळणा सुंठवडा त्याच्यात घेतला, बाळाची घेऊन त्यांनी निघाली बाळांपण करण्याकरिता. कोण? मिठाई तुका म्हणे भोळी आणि विठ्ठल कृपेची पोळी, ही त्यांनी भक्तांकरता गेली. जिथं जे काम करायचं तिथं काम करण्याकरिता निघालं, रास्त काम करण्याकरिता, वाढ काम नाही आणि निकाम नाही, दोन्ही कामं त्यांनी बरोबर करतो महाराज. म्हणून कायेनं वाचेनं मनानं भक्तांची कामं करतो, आणि ज्या जागेवर करायची बरोबर त्याच पद्धतीने करतो, सर्व भावानं करतो आणि सर्व कामं करतो. हा, महत्वाची गोष्ट आहे. हा म्हणजे त्यांनी आता किती प्रश्न झाले? अंतरंग भक्ताच्या संगतीत कोणता देव? सगुण साकार असणारा देव. कोणती कामं करतो? ती लांबलचक यादी आपण मग पाहिली, शेल विणू लागतो, सज्जन कसा मास विकू लागतो, हे सगळे कामं कशी करतो? तर काया वाचा मनानं करतो. आता का करतो? प्रश्नच आहे, पाचवा प्रश्न, का करतो? कशा करता करीत असेल, काय गरज पडते एवढं काम करायची? त्याचं कारण सांगतो. तुम्ही ऐकतात ना सगळेजण? लक्षपूर्वक ऐका. अजून माझ्याकडे फार वेळ आहे, 35 मिनिटं आहे. म्हणजे तेवढ्या मिनिटात मी तुम्हाला फार जास्त सांगेन. अजून लक्षपूर्वक ऐका, महत्वाची गोष्ट सांगतो. का करतो देव भक्तांची कामं? का करतो? प्रश्नच आहे. आपले का करीत नाही आणि भक्तांची का करतो? त्याचं कारण एवढंच आहे की भक्त सुद्धा तसेच आहेत महाराज. काय करतात माहितीये? हे भक्त त्याच्याकरिता सगळं जग सोडून देतात. हे भक्त त्याच्याकरिता आईबाप सोडून देतात महाराज. हे भक्त त्याच्याकरिता भाऊ बहीण राज्य सगळं टाकून देतात. हे त्याच्याकरिता गुरु सुद्धा टाकून देतात. गुरुचा त्याग केला बळीने महाराज. आरा आला म्हणून फोडीला डोळा आणि बळीने आंधळा शुक्र केला. नायकावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण करेल. नारायणात जर अंतर पडत असेल तर गुरुचं सुद्धा वचन ऐकायचं नाही असं समजून बळीने गुरुचा त्याग केला. गुरु टाकून गेला कोणाकरिता? देवाकरिता. म्हणून तर देव त्याच्या दारात उभा राहिला. म्हणून आशा उपजली भगवंताशी आणि नीच वामनत्व आली त्याशी. त्याच्या दारात उभा राहिला आणि दंड घेऊन उभा राहिला, चोपदार झाला महाराज. महत्वाची गोष्ट आहे. का झाला? त्याचं कारण बळीनं सगळं सोडून दिलं. हे मायबाप टाकून देतात. कोणी कोणी टाकले जरा उदाहरण तरी सांगा. मग उदाहरण सांगायला लागले तुकोबा आहे ती वर्णन करून सांगतात. हे प्रल्हाद जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरत केली. प्रल्हाद जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरत केली. प्रल्हादानं स्वतःचा बापाचा त्याग केला. महत्वाची गोष्ट. बाप असा टाकता येत नाही. मग बाप फार आदरणीय आहे, पूजनीय आहे.
पण प्रल्हादाला बाप आवडला नाही. का बरं माहिती आहे? भगवंताच्या भक्तीत आडवा पडत होता. प्रल्हादाला शाळेत घातलं दैत्यांच्या. शंड आणि अमर्त्य शुक्राचार्यांची 2 मुलं होते ना, आणि शिकवित होते हाना मारा तोडा धोडा असं शिकवित होते. एक दिवशी हिरण्यकश्यपूने विचारलं, का रे प्रल्हादा, काय शिकवतात गुरुजी, तुला आवडतं का? म्हणजे त्यांचं काय आवडत नाही, मग तुला काय आवडतं? तो म्हणला, श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सक्षमात्मनिवेदनम. मला भगवंताची भक्ती करायला आवडते. रागावला ना बाप, मला हे पोरग माझ्या पोटी जन्माला आलं, याला मारून टाका म्हणे. उंच कड्यावरून फेकून दिला, हत्तीच्या पायाखाली दिला, उकळत्या तेलात टाकला, विष पाजून मारायचा प्रयत्न केला, मरेच नाही. आणि शेवटी त्यांनी महाराज विचारलं, सांग तुझा देव कशात आहे? म्हणे खांबात आहे. खांबातून प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि त्यांनी महाराज बाप एवढा विरोध करतोय, पण प्रल्हादाने बापाचा विचार केला नाही, भगवंताचं चिंतन सोडलं नाही, बाप टाकून दिला. प्रल्हादे जनक, प्रल्हादानं बाप सोडून दिला, पण देव सोडला नाही, म्हणून देवाला प्रल्हाद प्रिय झाला. नंबर 2, विभीषणने बंधू. विभीषणाने भाऊच टाकून दिला. रावणाला सांगत होता, हे बघ मला लोकांची बायको चोरून आणली. चांगला आहे का म्हणे, तो देव आहे, जगाचा मालक आहे, कशाला त्याची पत्नी आणली, देऊन टाक परत त्याला. सम्राट लाभ घातले, विभीषण हाकलून दिलं, चल चालताव म्हणे. माझं अन्न खातो, शत्रूची प्रशंसा करतो, लाज वाटत नाही तुला? हाकलून दिला. हनुमंतराय सीतेचा शोध घ्यायला गेले, आधी रावणाच्या महालात गेले, सापडले नाही. नंतर त्यांनी कुंभकर्णाच्या महालात गेले, सापडली नाही. मग विभीषणाचा महाल शोधायला लागले, त्याच्या समोर तुळशी वृंदावन होतं, आणि हळूच कानावर शब्द येतो. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे, त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत, त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत, ज्याचे दात रत्नांची उळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. भगवंताला 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म भगवंताना हातात धारण केलेले आहे. आणि ध्रुवाकडे पाहून भगवान स्मित हास्य करतोय, आणि त्याच्या हसण्याकडे पाहून ध्रुव स्वतःला सोडून देतोय. भगवंताचं चिंतन करत करत त्यांनी महाराज ध्रुव विभोर झाला आणि समाधी लागली. त्या एका पायावर उभं राहून समाधीस्थ झालेला ध्रुव, पृथ्वीला चिंता पडली म्हणे, ध्रुव तपश्चर्या करतो, एवढं पुण्य वाढलं त्याचं. देवाकडे गेली पृथ्वी, म्हणले असं करा देवा, जा त्याला दर्शन द्या. भगवान म्हणले, मी जाणार आहे, पण माझ्या ध्रुवाला दर्शन द्यायला नाही, मग माझ्या ध्रुवाचं दर्शन घ्यायला जाणार आहे, कारण त्याचा अधिकार केवढा वाढलाय, मोठी गोष्ट आहे ना. भगवान जाण्याची, पण जायचंय ना, मग आता ध्रुवाची समाधी मोडली पाहिजे ना. त्याच्या हृदयात भगवंताची मूर्ती साठवलेली होती, देवानं ती गुप्त करून टाकली. ती गुप्त केल्याबरोबर ध्रुव घाबरला. ध्रुवानं खाडकन डोळे उघडले, आणि डोळे उघडल्याबरोबर पाहतो तर काय, जी हृदयात पाहत होता ना मूर्ती, तीच बाहेर उभी राहिली. साठविला राहे हृदय संपुष्टी, असंही लावून घ्या. बाहेर दाकुटी मूर्ती उभा, आणि बाहेर उभं राहून पाहू लागला ध्रुवाच्या मुखाकडे. काहीतरी मागेल मला, पण काय नव्हतं ध्रुवाला मागायचं, कारण लोक म्हणतात आढळपद मागायला गेला होता. पण कशाचं आढळपद? देवाला पाहिलं आणि विसरूनच गेला महाराज आढळपद. काही मागायचं नव्हतं, बोलावं वाटत होतं ध्रुवाला. त्याला वाटायची याची स्तुती करावी, पण स्तुतीच करता येणार, तोंडातून शब्दच बाहेर फुटेना. मग देवानं शंख घेतला आणि त्याच्या गालाला लावला, आणि शंखातून शक्तिपात झाला. मग ध्रुवाला दिव्यवाणी प्राप्त झाली. ध्रुव बोलू लागला, हे हा योंत प्रविश्य मम वाचम इमाम प्रसुप्ताम संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम अन्याश हस्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. भगवंताचं स्तवन ध्रुव करतोय. मनातलं जाणून त्यांनी मला त्याला बोलतं केलं. भगवंताना हा त्यातला भाव आहे, हा भक्तांच्या मनातलं जाणतो. बाहेर उभा राहून त्यांच्या तोंडाकडे पाहतो आशाळभूत होऊन, आणि मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करतो. याला ती सवय आहे महाराज. एकदा काय झालं, हा अर्जुनाला म्हणला, हे बघा अर्जुना, आपण जरा म्हणला काम्यक वन पाहायला जाऊ. 12 वन आहेत वृंदावनाच्या अवतीभोवती, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आता ते काम्यक वन पाहायला जाऊ म्हणे, चल म्हणे बघायला जाऊ. 11-10 मिनिटं कमी असतानाच निघाला. आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज वन पाहायला गेले. अर्जुनाला म्हणलं, हे बघ मी त्यांनी बाहेर घोड्याचा जरा खरारा करतो, तू ये म्हणे फेरफटका मारून. गेला अर्जुन फेरफटका मारायला. गेल्यानंतर ते सगळं वन वगैरे पाहायला लागला, पण त्याच्या मनात विचार आला अर्जुनाच्या. तुम्ही ऐकतात ना सगळेजण, एकटाच होता तो. म्हणला मी एकटाच चाललोय, मला इथं जर माझी सुभद्रा असते तर किती बरं झालं असतं. सुभद्रा म्हणजे अर्जुनाची मावशी नाही ना, म्हणजे तुम्ही ऐकता मावशीने त्याची बायको सुभद्रा, म्हणजे सुभद्रा जर असतं किती चांगलं झालं असतं. एवढंच त्याच्या मनात आलं. अर्जुनाच्या मनात आलं हे की माझी बायको जर इथे असते तर किती बरं झालं असतं. भगवंतानं जाणलं आणि घोडे तिकडेच सोडून दिले, आणि सुभद्रा होऊन त्यांनी अर्जुनाच्या समोर आला. त्याच्या मनातलं जाणलं.
इकडून चालला अर्जुन समोरच्या बाजूने सुभद्रा आली. अरे सुभद्रे तू कशी काय आली? म्हणे तुम्हाला वन पहा वाटतं मला नाही वाटत होय. हो म्हणे हा भांडू नको म्हणे. आता इथं आल्यावर कशाला भांडायचं तर म्हणे आपण शांतपणे वन पाहू. दोघं गप्पा मारीत मारीत आता काय गप्पा मारल्या ती एकांतात पती पत्नी होती गप्पा मारीत मारीत फिरले आणि मग संध्याकाळ व्हायला लागली. मग काय मला माहितीये अर्जुन तुम्हाला हे बघ आता लवकर गेलं पाहिजे. तुझा तो खडूस भाऊ बाहेर उभा आहे आता त्यालाच म्हणतोय हा तोच होता आणि तो उभा राहिला म्हणे काय म्हणेल आपण लवकर गेलं पाहिजे म्हणे चाल लवकर आता गेलं पाहिजे. ती म्हणले अशी नाही जाणार. मग आपण काहीतरी इथं भेटलो त्याचं ओळखण नको का काही खून नको म्हणे आपण इथं भेटलो त्याची काहीतरी खून द्या म्हणे. काय करायचं म्हणे तुमच्या हातातली तेवढी अंगठी द्या म्हणे काढून मला आठवण म्हणून द्या म्हणे. आता द्या हो नाही करता अर्जुनाने दिली काढून अंगठी आणि दिली की ती सुभद्रेने घेतल्या. सुभद्रा म्हणजे देवच होता त्याने घातली आपल्या बोटात आणि घातली की अर्जुनाला रथापर्यंत यायच्या आतच त्याच्याजवळ हजर रथाजवळ लागला घोडे खाजवायला. म्हणे आला का अर्जुन म्हणे आलो ना. पाहिलं का वन म्हणे पाहिलं. एकटाच होता घरी हो म्हणे एकटाच होतो खोटं बोलला. त्याला माहिती होतं सगळं काय काय बोलायचं ते सुद्धा माहिती आहे. आणि मग त्याने बसला रथात निघाला. आता खोडसाळच हा किती केलं तरी हातात चाबूक घेतला आणि घोड्याला हा करायचं ना असं त्याने मुद्दाम ती अंगठी अशी वर करायचा आणि ते चाबूक हट 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 असं करायचं असं हात वर करायचा महाराज. अर्जुनाला घोड्याला काही कळालंच नाही. गेला घरी रथ आणि गेल्यानंतर रथातून घाई खाली उडी मारली अर्जुनानं. लगेच घरात घुसला ए सुभद्रे हा सुभद्रे. सुभद्रा आली धावत म्हणे काय झालं माझी अंगठी ते म्हणला. आता ती खरोखरची सुभद्रा होती तिथं डुप्लिकेट होती. म्हणे सुभद्रे माझी अंगठी ती म्हणे झालं काय तुम्हाला अजून टाइम आहे पौर्णिमा यायला आणि तुम्ही आता बावळ्यासारखी करायला की झालं काय तुम्हाला नेमकं सांगा. म्हणे माझी अंगठी ते बाकीच काय सांगू नको. कसली अंगठी मला माहित नाही अंगठी कशाची असं म्हणून धामधूम करायला लागला मला तिला. सुभद्रा घाबरली आणि घाबरून भगवंताला हात मारली. दादा म्हणून हात मारल्याबरोबर भगवान प्रगट झाला मला दोघांच्या मध्येच सुभद्रा आणि अर्जुनाच्या मध्येच प्रगट झाला. हो म्हणे कशाला तिला मारतो रे मला धामधूम करतो याच्याकरता तुला माझी बहीण दिली का मला मी तुला आयडिया दिली होती संन्यासी होणे माझी बहीण पळून नये तो संन्यासी होण्याजनी चोरून माझी भगिनी. भगवान स्वतःच काय माऊलीचं आवरण करू सांगतात. अरे त्यांनी तू चोरून नेली की नाही मीच तुला सांगितलं म्हणे जाय संन्यासी होऊन जा. आता ते बलराम दादांनी ठरवलं होतं ही सुभद्रा दुर्योधनाला द्यायची पण देवाला वाटायचं त्या ठिकाणी ही सुभद्रा अर्जुनाला द्यायची. आता त्या बलराम दादाचं काही ऐकायचं नाही ना. मग सगळे लोक एकत्र जमा होतात ते कुरुक्षेत्रावर आणि गेल्यानंतर त्यांनी अर्जुनाला त्यांनी सांगितलं हे बघा अर्जुना आता तू नकली साधू होणे असा त्रिपुंड लावून नकली दाढी लावून अर्जुन आला म्हणे मी बहुत बडा भविष्यकार हूं असं जाऊन बसला. साऱ्या लोकांचं भविष्य सांगायला लागला. तेरा नाम ऐसा है तेरे बाप का नाम ऐसा है तेरा लागलं खानदान सांगायला सगळ्यांची. लोकांना वाटलं केवढा पोहोचलेला बाबा आहे मग याची कोणीतरी सेवा केली पाहिजे. मग कोण सेवेला ठेवायचं म्हणे सुभद्रा आहे ना म्हणे बाबा आहे त्यांची सेवा करेल. दिली पाठवून सुभद्रा आणि सेवा करायला लागली. यांना हळूच सांगितलं म्हणे बघतो काय पळून ने. कन्हैयानं सांगितलं कृष्णानं सांगितलं आणि सुभद्रा पळून नेली. म्हणे मी तुला सांगितलं पळून नेला मारहाण करतो मारहाण करायला दिली का मारतो सांग. मग जरा बाजूला झाला मला हे बघ देवा तुला खरं सांगतो मग अशी वनामध्ये मला भेटली होती तुला मी खोटं सांगितलं एकटाच होतो म्हणून ही सुद्धा माझ्या बरोबर होती आणि हिनं माझी अंगठी घेतलेली आहे तिला तेवढी द्यायला लाव. असं म्हणल्यानंतर देव मागे सरकला दोघांच्या समोरासमोर त्यांनी उभा राहिला आणि मग सांग विचारायला लागला सुभद्रे खरं सांग याची अंगठी घेतली आणि अर्जुना तू सुद्धा खरं सांग हिला अंगठी दिली का. सुभद्रेला काहीच कळालं नाही. ज्याला कळायचं त्याला कळालं मला. अर्जुनाच्या लक्षात आलं अंगठी ती याच्या हातात आहे. कसं काय याच्या हातात आली. मग सगळं पुढं उलगडलं. माझ्या मनात आलं सुभद्रा इथं असते ते किती बरं झालं असतं म्हणून माझ्या मनातलं जाणलं चिंतिल्या रोकडे म्हणून आज सुभद्रा झाला. दोन हात कानात लावले अर्जुनानं पटकन खाली बसला म्हणला बापा काय काय गप्पा मारल्या नाही. महत्वाची गोष्ट आहे म्हणून चिंतेला रोकडे मनोरथ मनातलं त्याने जाणून अशा पद्धतीने पूर्ण करतो. हा भगवंताचा स्वभाव आहे आणि तो सगळ्या भक्तांकरता करतो कोणालाच टाकीत नाही. मला जे त्याच्याकरता सगळं सोडून देतात तो त्याच्याकरता एवढं सगळं करतो. महत्वाची गोष्ट आहे. मग पुढचा मुद्दा एवढाच आहे की देवाला मनातलं जाणायचं मग पूर्ण करून द्यायचं याची वेळ भक्त काय येऊ देतात. भक्तांनाच मागायला काय झालं मग महाराज सांगतात देवाचा जसा स्वभाव आहे भक्तांचं मनोरथ पूर्ण करणं तसा भक्तांचा सुद्धा स्वभाव आहे देवाला काहीच न मागणं. हा भक्तांचा स्वभाव आहे मग काहीच मागत नाही उलट त्याला देतात. काय देतात स्वतःचा जीवभावच त्याच्या चरणी ठेवून देतात. अभंगाचं शेवटचं चरण भाव देवा पायी तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका भाव देवा पायी
जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागते. हे ऐकायला गोड वाटते नाही का? असं वाटतं ऐकतच राहा. आता कसं काय ऐकत राहा? 11 वाजून गेले. आता 1 मिनिट वर जाऊ दाखवा किती झाली मिनिटं. म्हणून 11 वाजून 3 मिनिटं झाले. म्हणजे आता 2 मिनिटात थांबलं पाहिजे. 5 मिनिटं फार तर फार सहन होतात, त्याच्यापेक्षा जास्त कसे सहन करायचे. म्हणून आता थांबणार आहोत. लक्षपूर्वक ऐका. फक्त सरळ भाव सांगून जातो की काही मागत नाहीत देवाजवळ, जीवभाव देवाला देऊन टाकतात. याचा स्वभाव आहे मागणं आणि त्यांचा स्वभाव आहे स्वतःला देऊन टाकणं. दोघांचे स्वतंत्र स्वभाव आहेत महाराज. अनेक उदाहरणं मला सांगतात. 3 ठळक उदाहरणं सांगतो एका वाक्यात. ज्या वेळेला सीता पळून नेली रावणानं,
त्यावेळेला त्यांनी मला सीतेला वाचवण्याकरिता जटायू काका समोर गेले. रावणानं जटायूची पंखच तोडून टाकली. त्याला विचारलं, तुला म्हणे सांग तुझा जीव प्राण कशात आहे? रामाची तुला शपथ आहे. मग ते म्हणले माझं पंखात आहे. मग तुझा कशात? खोटं बोलला. तो म्हणला माझा पायाच्या अंगठ्यात आहे. मग खाली वाकले जटायू काकाने पंखच तोडून टाकले. तोडल्यानंतर त्यांनी मला मरणासन्न अवस्थेत राहिले. प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घ्यायला आले. पण हे राम 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 म्हणत होते जटायू काका. प्रभू रामचंद्राने आवाज ऐकवला. घाई जटायू काकाच्या जवळ गेले. काका काका म्हणायला लागले. कारण जटायू हा दशरथाचा मित्र आहे. ओळखलं मला जटायू काका आहे. घाईनं त्यांचं मस्तक मांडीवर घेतलं आणि पुरवायला लागले. राम प्रभू विचारलं, काका सांगा काय देऊ? तुमचे पंख परत जोडून देऊ? तुम्हाला परत त्यांनी तारुण्य देऊ? नेमकं तुम्हाला काय देऊ मला तुम्ही सांगा. जटायू काका काय म्हणले माहितीये? रामा, अरे केवढा सुंदर प्रसंग माझ्या जीवनात आलाय. असा परत केव्हा येईल जो दशरथाला सुद्धा जे भाग्य प्राप्त झालं जे मला प्राप्त झालंय. दशरथाचे प्राण निघून गेले त्यावेळेला राम राम काही राम राम काही राम राम काही राम 6 वेळेला राम म्हणला, पण राम समोर नव्हता. महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा जास्त भाग्यवान मी आहे की माझ्या अंतकाल समयाला तू माझ्या समोर आहेस. फक्त समोर नाही, माझं मस्तक तुझ्या मांडीवर आहे. फक्त मांडीवर आहे असं नाही, तुझा हात माझ्या मस्तकावरून फिरतोय. फक्त हात फिरतो असं नाही, मी डोळे भरून तुला पाहतोय रामा. आणि माझ्या मुखात तुझं नाव आहे. याच्यापेक्षा सुवर्ण संधी कोणती असेल? मला तुझं काही नको देवा. मला तुझ्या मांडीवर असाच प्राण सोडायचा. मी जोपर्यंत प्राण सोडित नाही तोपर्यंत असाच थांब. मला तुझ्याकडे पाहत पाहत प्राण सोडायचे. याला श्रेष्ठ भक्त म्हणायचं. जीवभाव देवाला देऊन टाकला, काही मागितलं नाही महाराज. नाही तर पंख मागितले असते, सगळी दुनिया मागण्यासाठी होती. पुढे त्यांनी गेला आणि शबरीला भेटला. भेटल्यानंतर तिचाही त्यांनी असाच शेवट झाला. माहिती आहे, शबरीनं प्रभूंच्या मांडीवर मस्तक ठेवले. आणि मग त्यांनी देवाने विचारलं, तुला काय पाहिजे सांग. 7 वर्षाच्या वयापासून साधना करतेस म्हणून अखंड रामाचं चिंतन करणारी शबरी म्हणून हीच तिची साधना. मला दुसरं काय? ह्या साधनेत त्यांनी जीवन घालवलं. काय पाहिजे तुला सांग म्हणे. रामा काही नको, असाच थांब. मला या जगात तुझ्याशिवाय कोणी नाही. मला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, जगातलं कोणीच नाही. माझा फक्त एक रामच आहे. आणि माझा अर्थ पाहून तू माझ्यापर्यंत आलास. फक्त माझ्या अंतकाल समयाला असाच थांब. शबरीच्या मस्तकावर हात फिरवत फिरवत शबरीनं प्रभू रामचंद्राकडे पाहत पाहत प्राण सोडून दिले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, का सांगतोय कशा करता? अरे फक्त शबरीलाच मरायचं नव्हतं, फक्त जटायूलाच मरायचं नाही, मला पण मरायचं आहे. आणि माझ्या पोटातला भाव एवढाच आहे की माझ्या अंतकाल समयाला सुद्धा माझ्या भगवंतानं माझ्या जवळ असावं. माझं सुद्धा मस्तक त्याच्या मांडीवर असावं. त्याने माझ्या मस्तकावरून हात फिरवावा आणि मी हात जोडून किलकिला डोळ्यानं त्याच्याकडे पाहावं आणि अखंड त्याचं चिंतन करत करत त्याच्याकडे पाहत पाहत प्राण सोडून द्यावे. फक्त माझं एक त्याचं स्वप्न नाही, हे सगळ्या वारकऱ्यांचं स्वप्न असावं. हे स्वप्न जर पाहत असेल तोच खरा वारकरी, दुसरा नाही महाराज. मग ज्ञानाच्या प्राप्तीकरिता अट्टहास करीत असाल, ज्ञान त्यांनी बाजूला ठेवून द्या. मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ होतो ठेवा. मोक्ष नको आहे, मग काय पाहिजे? तुझं प्रेम पाहिजे. ते प्रेम अतिशय दुर्लभ आहे, ते अशा वेळेला प्राप्त होतं. फार लांबची उदाहरणं जर समजत नसतील तर जवळचं सांगतो. पंढरपूरच्या वारीला हात नसलेला, पाय नसलेला, वणक्यासारखा देह घेऊन मुंगी पैठणापासून गडबड लोळत चाललेला कुर्मदास महात्मा आणि मोडलीम फाट्यापर्यंत त्यांनी गेल्यानंतर वारकऱ्यांना निरोप सांगितला, येता येत नाही. देवाला सांगा मला येता येत नाही रे देवा, तूच माझ्यापर्यंत ये. सगळी वारी आटोपली. ज्ञानोबरायांचं आणि नामदेव महाराजांचं निमित्त करून भगवान निघाले आणि रस्त्यात याला भेटले महाराज. त्याचं सगळं शरीर रक्तानं माखलं होतं. पैठणापासून गडबड लोळत आला होता. हात नव्हते, पाय नव्हते, सगळं शरीर रक्तानं माखलं होतं, धुळीनं माखलं होतं. अशी अवस्था होती. गायगायनं गेला आणि गेल्यानंतर स्वतःच्या पितांबराने त्याचं मुख पुसू लागला आणि मुख पुसत त्यांनी मला त्याचं मस्तक असंच मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन विचारायला, कुर्मदासा सांग तुला काय देऊ? तुला हात देऊ का? तुला पाय देऊ का? कुर्मदास बाबा हसले आणि हसून काय म्हणजे माहिती आहे, मला माहिती आहे तुझी खोड. प्रत्येकाला विचारतोस समोर जाऊन काय देऊ सांग, पण मला माहिती आहे इथून मागच्या लोकांनी काय केलं. तो जटायूला हेच विचारलं होतं पण त्यानं ते मागितलं नाही. तो शबरीला विचारलं होतं, तिनं ते मागितलं नाही. तो भीष्माचार्यांना विचारलं होतं, तू त्यांना भेटायला गेला, त्याने सुद्धा तुला काही मागितलं नाही. महत्वाची गोष्ट आहे, मी त्यांच्याच जातीचा आहे. वडिलांचे रीत जाणत असो, तुला काही मागायचं नाही. एकच विनंती आहे, हात तर नव्हतेच जोडायला, पण तेव्हा असाच त्यांनी थांब. माझं मरण माझ्या डोळ्यासमोर मला दिसतंय. माझे प्राण सुटणार आहेत आता. फक्त माझे प्राण त्यांनी जाईपर्यंत माझ्याजवळ असाच बसून राहा, असं त्यांनी मागितलं. आणि कुर्मदास भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत राहिले महाराज आणि भगवान त्यांनी तिथेच बसून राहिला. कुर्मदासानं भगवंताकडे पाहत पाहत शांतपणे डोळे मिटले आणि भगवंतानं त्याच्या मस्तकावर हात फिरवत फिरवत त्याला आपल्या स्वरूपात विलीन करून टाकलं. मोठी गोष्ट आहे. भगवंतानं स्वतःच त्याला समाधी दिली. एवढं श्रेष्ठ जीवन त्या महात्म्यांचं आहे. ठेवू जीव तुका म्हणे जीवभाव देवा पाहिजे ठेवून येते काही न माग.
काही मागत नाहीत, उलट देऊन टाकतात, सगळा जीव भाव देऊन टाकतात. म्हणून त्या भगवंताला धडाडीनं त्यांनी म्हणतात, महाराज चल, या जगाकडेच काय, तुझ्याकडे सुद्धा काही मागायचं नाही, उलट तुलाच कशाची गरज असली तर आमच्याकडून मागून घे, कारण तुला देणारे फक्त आम्हीच आहोत, आमच्याशिवाय कोणी देत नाही. मला माहिती आहे तुला भूक कशाची लागली आहे, त्याचं नाव आहे प्रेम. थोडं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ खायला. ते प्रेम जर त्याला कोणाकडून मिळत असेल तर भक्तांकडून मिळतं, म्हणून भक्तांच्या समोर येतो, प्रेम प्राप्त करून घेतो. महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, असू द्या. म्हणून तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून इथे काही न मागती, एवढं जरी कळालं तरी फार झालं. म्हणून भक्तीच्या माध्यमातून देवाला काही मागू नका, देव मागा. देवाला मागणारे फार आहेत महाराज, पण देव मागणारे फार कमी आहेत. लोक देवाला मागतात पण देवाला मागत नाहीत. म्हणून त्यांनी देवाला मागितलं पाहिजे, देवाला नाही मागितलं पाहिजे. लोक सत्यनारायणाची पूजा करतात आणि हातात पाणी घेऊन संकल्प मम आत्मना शक्ती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम मम अस्माकम द्विपाद चतुष्पाद, माझे 2 पायाचे 4 पायाचे सगळे सुखी राहू दे. त्या सुपाऱ्या साऱ्या खिडक्या हातात मारा. मग देवाला काय अक्कलच नाही बाई, एवढं सारं मागून घ्यायचं आणि सत्यनारायणाची पूजा करायची माझे होय प्रसन्न. महत्वाची गोष्ट आहे, काय मागायचं काम नाही, देव मागावा. जो देव मागतो तोच खरा श्रेष्ठ आहे. जीवभाव देऊन टाकतात आणि काहीच मागत नाहीत, देवाचे होऊन जातात. हा त्यांचा स्वभाव आहे. तुकोबाराने वर्णन करून सांगितला. मग सांगा तरी कोण कोण आहेत असे भक्त की ज्यांनी सगळं देवाला दिलं आणि देवाचे झाले. सांगू का त्यांची नावं? ऐकणार आहात ना? हे ज्ञानेश्वर यथामती अथवा